हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानावर आधारित 35 प्रश्न पाहणार आहोत आणि हे सर्व प्रश्न गडचिरोली पोलीस भरतीमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. आणि झालेले पेपर जर तुम्हाला पाहिजे असतील, पोलीस भरती असेल किंवा इतर सर्व परीक्षांचे, तर www.vithaljoshi.com या वेबसाईटला भेट द्या. याच्यावर तुम्हाला सर्व परीक्षांचे झालेले पेपर मिळतील. सामान्य ज्ञानचा अभ्यास करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेले विठ्ठल जोशी सरांचे जनरल नॉलेज तलाशाचा घटक भाग 8 स्पर्धा परीक्षा इतिहास, स्पर्धा परीक्षा भूगोल ही 3 पुस्तकं तुम्ही विकत घ्या. पोलीस भरतीला यातलेच प्रश्न विचारले जातात आणि ही पुस्तकं विकत घ्यायची असतील तर 8806068618 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा किंवा फोन करा. तुम्हाला घरपोच पुस्तकं मिळून जातील. प्रश्न क्रमांक 31 पासून 100 पर्यंत सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आहेत. त्या 70 प्रश्नांपैकी 31 ते 65 पर्यंतचे 35 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, नक्षलबारी घटनेला यावर्षी डॅश डॅश वर्ष पूर्ण होत आहेत. तर हे 2017चं आहे. तर 2017मध्ये नक्षलबारी या घटनेला 50 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि नक्षलबारी हे गाव पश्चिम बंगालमध्ये असून नक्षलवादाची सुरुवात या नक्षलबारी या गावावरूनच झालेली आहे आणि या गावाच्या नावावरूनच नक्षल हा शब्द तयार झालेला आहे. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा कोणाचा ग्रंथ आहे? तर द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. त्याच्यानंतरचा आहे, भारताचे केंद्रीय गृहमंत्री डॅश डॅश हे आहेत. तर 2017मध्ये भारताचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे होते. परंतु आत्ता भारताचे जे गृहमंत्री आहेत ते आहेत अमित शहा, हे लक्षात ठेवा. आणि अनिल देशमुख हे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत सध्या आणि भारताचे गृहमंत्री अमित शहा आहेत. आणि 2017मध्ये राजनाथ सिंह होते. जागतिक पर्यावरण दिन डॅश डॅश असतो. तर जागतिक पर्यावरण दिन हा 5 जून या दिवशी असतो. दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. GST वस्तू व सेवा कर हा डॅश डॅश आहे. तर GST वस्तू व सेवा कर हा अप्रत्यक्ष कर आहे. अप्रत्यक्ष कर म्हणजे काय? तर हे पैसे ग्राहकांकडूनच घेतले जातात, परंतु थेट ग्राहकाकडून न घेता जी वस्तू ग्राहक विकत घेतात त्या वस्तूच्या किमतीमध्ये या करांचा समावेश केलेला असतो. त्याला आपण अप्रत्यक्ष कर असं म्हणतो. आणि इन्कम टॅक्स जो आहे म्हणजे तो प्रत्यक्ष करामध्ये येतो, परंतु GST हा अप्रत्यक्ष करामध्ये येतो. वर्षे 2016मध्ये डॅश डॅश यांना पोलीस मेडल फॉर गॅलंट्री जाहीर झाले नाही. तर याचं जे उत्तर आहे ते आहे, प्रशांत कांबळे यांना ते मेडल मिळालेलं नाही. शहीद स्वरूप अमृतकर व दोघे आत्राम या पोलीस जवानांना डॅश डॅश येथील नक्षलवाद विरोधी अभियान दरम्यान वीरगती प्राप्त झाली. तर याचं उत्तर आहे, मुसपर्शी येथील नक्षलवाद विरोधी अभियानात वीरगती प्राप्त झाली. तर गडचिरोलीमध्ये नक्षलवादांशी जो संघर्ष होतो पोलिसांचा, त्याच्यामध्ये शहीद झालेल्या जवानांची नावंसुद्धा माहिती असणं आवश्यक आहे जर तुम्ही गडचिरोलीमध्ये फॉर्म भरणार असाल तर. त्याच्यानंतर 38 नंबरचा प्रश्न आहे, शहीद पोलीस नाईक चिन्ना वेंटा हे यांचे मूळ गाव डॅश डॅश तालुक्यातील आहे. तर शहीद पोलीस नाईक चिन्ना वेंटा हे यांचे मूळ गाव जे आहे त्याचा तालुका आहे एटापल्ली या तालुक्यातील आहे ते गाव. त्याच्यानंतर सुधारित आत्मसमर्पण योजनेनुसार कंपनी दलमचा कमांडरने आत्मसमर्पण केल्यास त्यास रुपये. तर याचं उत्तर आहे 5 लाख रुपये दिले जातात. म्हणजे जे नक्षलवादी आहेत आत्मसमर्पण करणार असतील आणि कमांडर दर्जाचा जर एखादा नक्षलवादी आत्मसमर्पण करणार असेल तर 5 लाख रुपये दिले जातात. आंतरराष्ट्रीय योग दिवस डॅश डॅश रोजी साजरा केला जातो. तर आंतरराष्ट्रीय योग दिवस हा 21 जून या दिवशी साजरा केला जातो. डॅश डॅश हे गडचिरोली पोलीस अधीक्षकपदी नव्हते. तर आपल्याला 4 पर्याय दिले, त्याच्यापैकी सदानंद दाते हे गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकपदी नव्हते. इतर 3ही व्यक्तींनी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये शिरीष जैन, विनीत अग्रवाल आणि राजवर्धन. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याच्या तेलंगणा सीमेवर डॅश डॅश हे पोलीस उपकेंद्र किंवा मदत केंद्र नाही. तर याच्यामध्ये देचली पेठा हे पोलीस उपकेंद्र किंवा मदत केंद्र नाही.
वेंकटपुरा, रेगुंठा आणि शिरोंचा हे पोलीस केंद्र आहेत. बेकायदेशीर कृत्यास प्रतिबंध कायद्यान्वये शिक्षा झालेला प्रोफेसर साईबाबा डॅश डॅश विद्यापीठात इंग्रजीचा प्रोफेसर होता. तर याचं उत्तर आहे दिल्ली विद्यापीठामध्ये तो इंग्रजीचा प्रोफेसर होता. 2 नंबरचं उत्तर आहे. नक्षलवाद्यांनी क्रूरपणे हत्या केलेले बहादूर शाह आलम हे डॅश डॅश गावचे होते. तर नक्षलवाद्यांनी क्रूरपणे हत्या केलेले बहादूर शाह आलम हे लाहेरी या गावचे होते. 1 नंबरचे त्याचं उत्तर आहे लाहेरी. बालीमेला धरण कोणत्या राज्यात आहे? तर बालीमेला हे जे धरण आहे हे ओरिसा या राज्यामध्ये आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना पोलीस उपकेंद्र मदत केंद्रांचा योग्य क्रम कोणता? आता हे सर्व गडचिरोली जिल्ह्यातील आहेत उत्तरेकडून दक्षिणेकडे. तर कोरची सर्वात उत्तरेला, त्याच्या खाली कोटरुल, त्याच्या दक्षिणेला ग्यालापत्ती आणि त्याच्या दक्षिणेला सावरगाव. 2018 जनगणनेप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याचे साक्षरता प्रमाण डॅश डॅश टक्के आहे. तर 2018च्या जनगणनेप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याचे साक्षरता प्रमाण हे 74% आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये नागरीकरणाचे प्रमाण डॅश डॅश टक्के आहे. तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये नागरीकरणाचे प्रमाण हे 18% आहे. ढोलकाल गणेशची पर्वतावरील मूर्ती कोणत्या राज्यात आहे? तर ढोलकाल गणेशची पर्वतावरील जी मूर्ती आहे ती छत्तीसगड या राज्यामध्ये आहे. ही गडचिरोलीला लागून आहे छत्तीसगड. त्याच्यानंतर चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर चित्रकूट हा धबधबा इंद्रावती नदीवर आहे आणि इंद्रावती ही गोदावरी नदीची उपनदी आहे आणि गोदावरी नदीची सर्वात पूर्वेकडील उपनदी ही इंद्रावती नदी आहे. त्याच्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील उपविभाग व तालुके यांची योग्य जोडी ओळखा. आपल्याला योग्य जोडी ओळखायची आहे. तर त्याच्यामध्ये एटापल्ली आणि भामरागड म्हणजे एटापल्ली विभागामध्ये उपविभागामध्ये 2 तालुके आहेत, एटापल्ली आणि भामरागड. 4 नंबरचं बरोबर आहे. गडचिरोली जिल्ह्यातील डॅश डॅश ही नगरपंचायत नाही. तर देसाईगंज ही गडचिरोली जिल्ह्यातील नगरपंचायत नाही. चामोर्शी, मूलचेरा आणि शिरोंचा ही गडचिरोली जिल्ह्यातील नगरपंचायत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात डॅश डॅश पंचायत समिती आहेत. तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण 12 पंचायत समिती आहेत. हे सर्व 2017 मधलं सांगत आहे. 2018च्या जनगणनेप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याचे स्त्री पुरुष प्रमाण आहे. तर 2018च्या जनगणनेप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याचे स्त्री पुरुष प्रमाण 982 एवढं आहे. 1 नंबरचं त्याचं उत्तर आहे 982. खालीलपैकी डॅश डॅश ही अनुसूचित जमात गडचिरोली जिल्ह्यात फारशी आढळत नाही. तर दिलेल्या पर्यायामध्ये भिल्ल ही जी अनुसूचित जमात आहे ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये फारशी आढळत नाही. गोंड, माडिया आणि कोलम ह्या जमाती गडचिरोली जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात आहेत, परंतु भिल्लाचं प्रमाण कमी आहे. त्याच्यानंतर पेरसापेन हे गडचिरोलीतील आदिवासींचे डॅश डॅश आहे. तर पेरसापेन हे गडचिरोलीतील आदिवासींचे दैवत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नाटक इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम डॅश डॅश या नावाने प्रसिद्ध आहे. तर गडचिरोली जिल्ह्यातील नाटक इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम जे आहेत ते झाडीपट्टी या नावाने प्रसिद्ध आहेत. मनोरंजनाच्या कार्यक्रमाला झाडीपट्टी असं म्हणतात. लाहेरीकडून अहेरीकडे येताना कोणत्या क्रमाने नद्या पार कराव्या लागतील? तर लाहेरीकडून अहेरीकडे येताना ज्या नद्यांचा क्रम आहे तो असा आहे: पामुल गौतम, पर्लकोटा आणि बांदिया असा तो क्रम आहे. 1 नंबरचं त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर 59 नंबरचा प्रश्न आहे: गडचिरोली जिल्ह्यातील उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना लागणाऱ्या नद्यांचा योग्य क्रम ओळखा. आता उत्तरेकडून दक्षिणेकडे आपल्याला योग्य क्रम ओळखायचा आहे. तर सर्वात उत्तरेकडे खोब्रागडी नदी आहे, त्याच्या दक्षिणेला कटनी आहे, त्याच्या दक्षिणेला पोहार आणि त्याच्या दक्षिणेला दिना. त्याच्यानंतर 60वा प्रश्न आहे: तुलतुली धरण डॅश डॅश नदीवर उभारण्यात येणार आहे. तर तुलतुली धरण जे आहे ते खोब्रागडी म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन खोब्रागडी या नदीवर उभारण्यात येणार आहे. चंद्रखंडी पहाडी डॅश डॅश तालुक्यामध्ये येते. तर चंद्रखंडी पहाडी ही एटापल्ली या तालुक्यामध्ये येते. बांदिया व इंद्रावती नद्यांचा संगम डॅश डॅश या पोलीस मदत केंद्राजवळ आहे. तर बांदिया व इंद्रावती नद्यांचा संगम दामरंचा या पोलीस केंद्राजवळ आहे.
4 नंबरचं त्याचं उत्तर आहे. डॅश डॅश हे पोलीस मदत केंद्र इंद्रावती नदीवरील पुलाच्या संरक्षणासाठी सुरू करण्यात आले. तर याच्यामध्ये पाताडुडम हे पोलीस मदत केंद्र इंद्रावती नदीवरील पुलाच्या संरक्षणासाठी सुरू करण्यात आले. जैविक विविधतेसाठी प्रसिद्ध ग्लोरी ऑफ आलापल्ली डॅश डॅश. तर याच्यावर खूप परीक्षांना प्रश्न आलेला आहे की ग्लोरी ऑफ आलापल्ली कुठं आहे म्हणून. तर ते गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे आणि ते मेडपल्ली या ठिकाणी म्हणजे जैविक विविधतेसाठी प्रसिद्ध ग्लोरी ऑफ आलापल्ली मेडपल्ली येथे आहे. आणि या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न, गडचिरोली जिल्हा पोलीस दल व डॅश डॅश या संस्थेद्वारा व्यसनमुक्तीसाठी संकल्प केंद्र हा उपक्रम राबविला जातो. तर याचं उत्तर आहे सर्च. म्हणजे गडचिरोली जिल्हा पोलीस दल व सर्च या संस्थेद्वारा व्यसनमुक्तीसाठी संकल्प केंद्र हा उपक्रम राबविला जातो. तर तुमच्या एक लक्षात आलं असं की गडचिरोली जिल्ह्यावरचे प्रश्न जास्त विचारण्यात आलेले आहेत. तर तुम्ही जर गडचिरोलीचा फॉर्म भरलेला असेल तर या परीक्षांमध्ये सुद्धा गडचिरोलीवरच जास्त प्रश्न विचारले जातात आणि कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात हे सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.